आहे, सर्कल मध्ये हा सेंटर आहे, सेंटर ऑफ द सर्कल, हा सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि हे पॉइंट्स आहेत सर्कलवरचे, हे पॉइंट असे मी आपण पॉइंट ऑन द सर्कल सेंटर. तर फर्स्ट आपल्याला रेडियस पाहायचा आहे. रेडियस त्याला त्रिज्या म्हणतो आपण, त्रिज्या. आता मी बोर्डच्या जवळ उभं राहून बोलणार नाही, कारण तिथून बोललं तर तुम्हाला आवाज येणार नाही, त्यासाठी मला मोबाईलच्या जवळ उभं राहावं लागतं. रेडियस एक लाईन असते, रेडियस म्हणजे एक लाईन असते या सेंटर टू पॉइंट, कोणताही एक पॉइंट, सर्कल वरील एक पॉइंट सेंटर यांना जोडणारी जी रेषा असते त्याला आपण रेडियस म्हणतो. बघा काय केलं, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल, line joining the center of the circle to any point on the circle. या सर्कल वरील कोणताही एक पॉइंट यांना जोडणारी रेषा म्हणजे रेडियस. म्हणजे बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक रेषा म्हणजे रेडियस. त्याला त्रिज्या असं फक्त बघा, लिहू नका, लिहायला मी देईल. आता पुढचा बघूया आपण, जीवा. आता हे वर्तुळावर असंख्य असे बिंदू आहेत, त्यापैकी कोणतेही दोन बिंदू जोडायचे तर ती जीवा तयार होईल. कोणतेही दोन बिंदू. तर मी ते घेतले, हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला, ते दोन, तरी काय झाली जी. द लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट्स ऑन अ सर्कल, कोणतेही दोन पॉइंट्स, एनी टू पॉइंट्स, कोणतेही दोन बिंदू जोडले की वर्तुळाची जीवा तयार झाली. आता हा कॉर्ड म्हणतो आपण त्याला, कॉर्ड, जीवा. हा सेंटर आहे, सेंटर टू वर्तुळावरील पॉइंट, कॉर्ड. आता पुढे आपण डायमीटर पाहूया. डायमीटर व्यास. आता ही जी जीवा आहे, ही जीवा ज्यावेळी सेंटर येत आहे बरोबर, आणि जीवा जर दुसरी जीवा या सेंटर मधून जात असेल अशी, तर त्याला डायमीटर म्हणायचं. तुम्ही अशी काढू शकता, अशी काढू शकता, तर ती काय पाहिजे, या सेंटर मधून गेली पाहिजे, तर ती काय झाली डायमीटर व्यास. हा सेंटर मधून गेलेली जीवा म्हणजे व्यास. बघा, अ कॉर्ड passing through the center
सर्कल डायमीटर. हा किती काय झाली सेंटर मधून गेलेली आहे म्हणून त्याला व्यास म्हणायचं. आता हे वर्तुळाचे घटक बघा. हा सेंटर, रेडियस, कॉर्ड आणि डायमीटर. हे सुरुवातीला आपण 4th मध्ये अभ्यासलेलं आहे तेच. सेंटर एक करतो मी. केंद्रबिंदू. अजून याच्या पुढे परिघ आहे किंवा वर्तुळ कंस ते आपण पुढे अभ्यासायचं. आता फक्त हेच रेडियस, कॉर्ड, डायमीटर आणि सेंटर लिहून द्यायला मी नंतर देतो. आता हे सगळ्यांनी बघितलं का हे रेडियस. आता मी यांना नावं देतो आणि विचारतो त्यावेळी तुम्ही सांगायचं. हा सेंटर आहे. आसिफ सेंटरचं नाव सांग. हा सेंटरचं नाव सांगितलं. एस सेंटर. ओ ओ सेंटर आहे. छान. ओ हा दिव्या जीवा कोणते आहे सांग. जीवा बर. श्रेयस सांग. रुद्वांकी ए आणि बी. ए बी. जीवा ए बी. कॉर्ड ए बी. वैदेही त्रिज्या कोणती आहे सांग. बर. कार्तिकी सांग. त्रिज्येचं नाव सांग. एस. तुम्हाला येत कार्तिकी. ओ एस. ओ एस ही त्रिज्या आहे. ओ एस. आणि व्यास एम एन हा व्यास आहे. व्यास एम एन. ओके. आता पुढे कंपास माहिती आहे तुम्हा सर्वांना. कंपास हा बघा. हा माझ्या हातामध्ये आहे तो कंपास म्हणायचं त्याला. कंपास. याचा उपयोग माहिती आहे तुम्हाला. अ कंपास. वी यूज अ कंपास टू ड्रॉ अ. काय करतो आपण याने. ड्रॉ अ सर्कल. सर्कल काढण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपास टू ड्रॉ अ सर्कल. आता बघा याचं 2 आर्म आहे त्याला. यातला एक आर्म आहे तो काय आहे ह्याला मेटल पॉइंट. तुमच्याकडे सुद्धा आहे हा मेटल पॉइंट. आणि सेकंड आहे तो काय आहे
इथं बघा, इथे एक प्लेस आहे. कशासाठी आहे? टू फिक्स पेन्सिल. पेन्सिल फिक्स करण्यासाठी इथं प्लेस आहे. आता दिलेल्या त्रिज्येचा म्हणजे रेडियस दिली आपल्याला, रेडियस 5 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटर, दिलेल्या त्रिज्येचा वर्तुळ काढण्यासाठी आपण हे कंपास यूज करतो. टू ड्रॉ अ सर्कल ऑफ अ गिवन रेडियस. आता आपण एक त्रिज्या घेऊया आणि त्याचा सर्कल काढूया. तुम्ही फक्त बघा, मी नंतर तुम्हाला काढायला देणार आहे. हे आता त्रिज्या घेतलेली आहे. बघा, मेटल पॉइंट आहे तो फिक्स करायचा असा. तुमचं नोटबुक असेल, नोटबुकवर नंतर काढताना. आणि एक लक्षात घ्या, ही जी पेन्सिल आहे याची लेंथ ठराविक पाहिजे. खूप मोठी पेन्सिल जर तुम्ही घेतली अशी लांब मोठी पेन्सिल घेतली तर सर्कल काढता येणार नाही. अर्धी पेन्सिल असेल तर येऊ शकतो. बघा, आता दिलेल्या त्रिज्येचा वर्तुळ काढला. आता पुढे बघा, एक मी डायमीटर काढतो. त्रिज्या ओ एम 4 सेंटीमीटरचा सर्कल आहे. आता इथे बघा, माझ्याकडे रुलर नाहीये मोठी. जेवढी ओ एम आहे ओ एम 4 सेंटीमीटर आहे आणि ओ एन सुद्धा ही 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे बघा, एम एन किती झाली? बघा, ओ एन 4 सेंटीमीटर, ओ एन एम एन किंवा एन किती सेंटीमीटर असेल? डायमीटरची लांबी किती असेल? 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर. गुड. बरोबर आहे. बघा, हा जो मीटर आहे तो त्रिज्येच्या डबल असतो. द डायमीटर ऑफ अ सर्कल इज ट्वाइस द लेंथ, ट्वाइस डबल ऑफ अ रेडियस, ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स रेडियस, रेडियसच्या डबल डायमीटर. आता इथं आणखी एक होते की आपण जर डायमीटर जर 10 असेल, डायमीटर जर 10 असेल तर रेडियस किती होणार? 5. त्याच्या निम्मा, अर्धा.
असे किती मी व्यास काढू शकतो सांगा या वर्तुळामध्ये? किती व्यास काढता येते? वर्तुळामध्ये आपण व्यास किती काढू शकतो? सर मी सांगू? हा सांगा येते त्यांनी. बर, आणखी कोणाचं उत्तर? 12. 12 का काढता येतात? वर्तुळामध्ये व्यास असंख्य काढता येतात, असंख्य, मोजता येणार नाही तेवढे व्यास आपण काढू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळावरील 2 बिंदू जोडायचे आहेत, पण ते जोडताना सेंटर मधून गेला पाहिजे, ही रेषा सेंटर मधून गेली पाहिजे. कितीही काढू शकतात ना, मोजता येणार नाही तेवढे. तुम्ही घेऊन बघून काढू शकता, कितीही काढ, त्याला मोजता येणार नाही तेवढे आपण असंख्य, त्याला मर्यादा नाही, मोजता येणार नाही तेवढे. आलं लक्षात? आणि एक लक्षात ठेवा, सगळे व्यास म्हणजे ऑल द डायमीटर ऑफ अ सर्कल आर द सेम लेंथ. या प्रत्येक डायमीटरची लांबी कशी आहे? समान आहे. पट्टी लावून आपण पाहिल्यानंतर लक्षात येईल की, म्हणजे एक वर्तुळ काढला आणि त्या वर्तुळात आपण असंख्य व्यास काढले तर प्रत्येक व्यासाची लांबी सारखीच असणार. यामध्ये प्रत्येक व्यासाची लांबी ही 8 सेंटीमीटरच आहे. कोणताही व्यास लहान नाही किंवा मोठा नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, वर्तुळात असंख्य व्यास काढता येतात आणि प्रत्येक व्यासाची लांबी समान असते. ऑल द डायमीटर ऑफ अ सर्कल आर द सेम लेंथ. प्रत्येकाची लेंथ सेमच असते. पुढे आता रेडियसचं पाहूया आपण. आता मी काढतो आपण. रेडियस सुद्धा बघा किती काढता येतात, तुम्हाला मोजता येणार नाही. दुर्वेश, लक्षात आलं? रेडियस सुद्धा आपण असंख्य काढू शकतो, आपल्याला मोजता येणार नाही तेवढ्या खूप त्रिज्या आपण काढू शकतो. त्रिज्या काढताना सेंटर पासून वर्तुळावरील कोणताही एक बिंदू घेतला, ती रेषा त्रिज्या तयार झाली. असे असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो आणि प्रत्येक त्रिज्येची लांबी समानच असणार. पुढे सांगा आता, रेडियस 6 आहे तर डायमीटर किती असेल? कोण सांगेल? सर मी सांगू? हा सांगा. 3. 12. 3 बघा. हा इकडे 12. बघा. हा रेडियस 6. हा पण किती असणार आहे? 6. हा पूर्ण काय झाला? हा डायमीटर झाला. म्हणजे हा किती असणार आहे? 12 असेल.
हा पूर्ण म्हणजे डायमीटर आणि ह्या काय झाले ही एक रेडियस 6 हे सुद्धा किती असणार आहे 6 12 इथे सांगा रेडियस किती असेल त्रिज्या किती असेल सर मी सांगू सर 9. नाही 9 म्हणा नाही गुड आता सांगा डायमीटर 9 असेल तर सर 4.5. 4.5 गुड ही लेंथ आहे 9 हे आपण अजून तुम्ही शिकलेलं नाही तरी मी विचारलं तरी तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे 4.5 म्हणजे तुम्ही तुमच्या रुलरवर पट्टीवर जर 9 नंबर बघितला आणि त्याचे निम्मे केले अर्धे तर तुम्हाला 4.5 मिळणार आणि ह्या आहे आपल्याला पाचवीला ते 4.5 4.5 4.5 पुढे हे लिहून घ्यायची गरज नाही तुम्ही लक्षात ठेवू शकता सर्कलवर काही पॉइंट दिलेले आहेत हे सर्कलवरचे पॉइंट आहेत एस पी हे सर्कलच्या बाहेर एम टी आर क्यू हे बाहेर आहेत ए बी सी डी हे पॉइंट किंवा बिंदू वर्तुळाच्या आत आहेत तर तुम्ही सांगू शकता की वर्तुळाच्या आत कोणते आहेत ए बी सी डी वर्तुळाच्या आत एम टी आर क्यू वर्तुळाच्या बाहेर आणि एस पी हे वर्तुळावरच आहेत वर्तुळाच्या बिंदूंवरच आहेत परिघावर तर बघा इंटेरियर आपण त्याला अंतर्भाग म्हणायचं याला म्हणायचं अंतर्भाग आणि हा बाह्य भाग वर्तुळावरील दुर्वेश सांगू दुर्वेश वर्तुळाच्या आतमध्ये असलेले बिंदू सांग मला वर्तुळाच्या आतमध्ये ए बी सी डी वर्तुळाच्या आतमध्ये असलेले बिंदू सांग ए बी सी डी गुड त्याला म्हणायचं इंटेरियर
अंतर्भाग म्हणजे इंटेरियर, हे अंतर्भागातले पॉइंट म्हणजे इंटेरियर बिंदू. आलं लक्षात? याला इंटेरियर म्हणायचं. इंटेरियर लक्षात ठेवा, लिहून घेतलं तरी चालेल. इंटेरियर म्हणजे अंतर्भाग. त्यानंतर एक्सटेरियर. बाह्य भाग. एक्सटेरियर बाह्य भाग. बाह्य भाग म्हणजे TRQ. बिंदू. हे लिहून घ्या ते. लिहून झाले? नाही सर. लिहा. झालं सर. हा बघा. हा रुद्वांकी सांग. पॉइंट्स ऑन द सर्कल. पॉइंट्स ऑन द सर्कल. रुद्वांकी. अनुष्का सांग. वर्तुळावरील बिंदू सांग. पॉइंट्स ऑन द सर्कल. SQ. SQ. SP. SP. SQ. रिद्धी सांग. रिद्धी. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू.
एक्सटेरियर पॉइंट्स. MTRP. रिद्धी गोडकर सांगते ना. रिद्धी सांग. सर मी सांगू. श्रेयस सांग. MQR. MQR हे बाह्य भागातील बिंदू. अंतर्भागातील बिंदू ABCD. बाह्य भागातील MTRQ. आणि पॉइंट्स ऑन द सर्कल, वर्तुळावरील बिंदू अनुष्का S आणि P हे वर्तुळावरच आहे परिघावर. पुढे हे लिहून घ्या. स्पेलिंग लिहून घ्या. परिघ अभ्यासायचा आहे. circumference of circle. Circumference of a circle. Circumference of a circle. लिहून झालं? हो सर. हो सर. सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल म्हणजे परिघ. आता शेवटचा पॉइंट आहे. हे झालं की मग बंद करणार. तर बघा मी एक वर्तुळ काढतो छोटासा. बघा तुम्ही आधी रेडियस घेऊन त्यानंतर वर्तुळ काढू शकता. बघा एक पट्टी घेतली. पट्टीवर समजा अशी माझ्याकडे आता नाही, ही पट्टी आहे. 0 असेल, 1 2 3 4. ही पट्टी आहे. आपण असं माप घेतो पट्टीवर 0 ते 3. ही काय झाली? 3 सेंटीमीटर त्रिज्या झाली. आणि त्या त्रिज्येचा आपण वर्तुळ काढला. तर आपण काय सांगू शकतो की हा 3 सेंटीमीटरचा वर्तुळ आहे. तर समजा 3 सेंटीमीटरचा वर्तुळ काढला तर ते 3 आपण लिहितो कुठे? 3 सेंटीमीटरचा वर्तुळ असेल तर इथं लिहितो आपण हे 3 सेंटीमीटरचा वर्तुळ आहे. म्हणजे हे मोजतो आपण. हे 3 सेंटीमीटर. हे सुद्धा किती असतात? 3 असतात. हे दोन्ही मिळून किती झाले? 6 झाले. हे त्रिज्या आणि व्यास झाला. आता पुढे बघा परिघ म्हणजे काय बघायचं. हा जो बाहेरचा भाग आहे वर्तुळावरील बिंदू, याची लांबी मोजायची आपल्याला. कशी मोजायची सांगा? कोणाला माहिती आहे? ही लांबी मोजायची आहे. कोण सांगेल?
ती लांबी मोजता येईल का आपणाला? कार्तिकी, आपण त्रिज्या मोजतो, त्रिज्या आपल्याला मोजता येते. इथं पॉइंट असतो, पट्टीच्या सहाय्याने हे मोजू शकतो, किंवा डायमीटर असेल तर पट्टीच्या सहाय्याने ही लांबी मोजू शकतो, किंवा जीवा असेल ही लांबी सुद्धा मोजता येते. पण ही लांबी आपल्याला परीघ, याला परीघ म्हणायचं, ही मोजता येते का आपल्याला? ती पट्टीच्या सहाय्याने आपण मोजू शकत नाही. तर बघा, हा जो बाउल आहे ठेवून मी वर्तुळ काढला, तर बघा आता एक दोरी घ्यायची आणि दोरी या परिघावर ठेवली मी या पद्धतीनं. बघा अशी दोरी ठेवलेली आहे, बरोबर वर्तुळ पूर्ण केला आणि आता बघितलं किती आहे दोरी, किती आहे बघा, एवढी दोरी आहे. म्हणजे जो हा परीघ आहे, हा परीघ किती आहे, तर एवढी दोरी माप येतं या दोरीचं. लक्षात? आता ते एका वस्तूचे, म्हणजे ते बाउल घेऊन आपण वर्तुळ काढलेला होता, म्हणून आपल्याला हे परीघ मोजता आला. तर हा परीघ मोजला तर 15 सेंटीमीटर. हा परीघ किती आहे, 15 सेंटीमीटर आहे परीघ. हा परीघ, याला म्हणायचं परीघ 15 सेंटीमीटर आहे. आपल्याला पट्टीच्या साहाय्याने परीघ मोजता येत नाही, म्हणून आपण काय केलं, त्या मापाची वस्तू घेऊन त्या वस्तूच्या भोवती दोरी गुंडाळून त्या दोरीची लांबी मोजली. आता आणखी बघा, तुम्ही एखादी तार असेल, अशी तार घेतली 10 सेंटीमीटरची, 10 सेंटीमीटरची तार घेतली किंवा दोरी घेतली आणि त्यापासून वर्तुळ तयार केला असा. तर या वर्तुळाचा परिघ किती सेंटीमीटर असेल? सर मी सांगू? हा सांगा. 10 सेंटीमीटर. हा बरोबर, 10 10 सेंटीमीटर. सेंटीमीटरची, बरोबर, गुड. 10 सेंटीमीटरची दोरी घेतली आणि त्यापासून वर्तुळ बनवला, तर त्या वर्तुळाचा परिघ 10 सेंटीमीटरच असेल. जशी ही दोरी कितीची होती, 15 सेंटीमीटरची होती, त्यापासून इकडे वर्तुळ बनवला, तर वर्तुळाचा परिघ आहे 15 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळावरील भाग आपल्याला मोजायचा आहे, पॉइंट ऑन द सर्कल म्हणतो हा परिघ. आणखी कशापासून बनवता येईल, जसं आपण आपल्या सायकलचं चाक असतं बघा, त्याचा परिघ सुद्धा आपण दोरीने मोजू शकतो. म्हणजे खूप मोठी सायकल असेल किंवा लहान सायकल असेल तरी सुद्धा त्याच्या भोवती दोरी गुंडाळून आपण त्याचा परिघ मोजू शकतो. म्हणजे घरातील इतर वस्तू आहेत किंवा लहान बांगडी असेल, ती फरशीवर ठेवून त्याच्या भोवती दोरी गुंडाळून त्याचा परिघ आपण मोजू शकतो. पुढे हा सर्कम्फरन्स ऑफ सर्कल झाला. त्यानंतर पुढे वर्तुळ कंस.
आता हा वर्तुळ आहे सेंटर O आणि वर्तुळावर दोन बिंदू घेतले आहेत P आणि Q. आता हा वर्तुळ म्हणजे एक बांगडी आहे समजा आणि ती बांगडी तुटली. तुटल्यानंतर काय झाले, तिचे दोन भाग तयार झालेत का? ती कशी तुटू शकते? बरोबर दोन समान भाग होतील किंवा कमी जास्त होईल. यांना वर्तुळ कंस म्हणायचं. हा एक वर्तुळ कंस तयार झालाय, हा एक वर्तुळ कंस. बघा ते लिहितो मी. लिहून घ्या ते. वर्तुळ कंस an arc of a circle. An arc of a circle, वर्तुळ कंस. आता मी याला नाव देतो, इथं पॉइंट होता बघा, इथे एक पॉइंट आहे समजा A B. ए बी पॉइंट होते, इथून ही बांगडी तुटली, दोन पॉइंट तयार झाले. हा एक वर्तुळ कंस तयार झाला आणि हा एक. आता बघा यातला ए बी दोन वर्तुळ कंस आहेत, आता दोघांची नावं वेगवेगळी येतात. म्हणजे ए बी हा आहे की हा ए बी आहे हे सांगता येत नाही. म्हणून काय करायचं, आणखी पॉइंट दिले. बघा पी आर क्यू आणि पी एस क्यू. वर्तुळ कंस पी आर क्यू म्हणजे हा आणि पी एस क्यू म्हणजे हा वर्तुळ कंस. तुम्हाला जर वर्तुळ कंसांची नावे विचारली या पद्धतीने सांगायची. पी आर क्यू आणि पी एस क्यू असे दोन वर्तुळ कंस आहेत. वर्तुळ कंस लक्षात आलं. फक्त वर्तुळाचे दोन भाग केले तर त्यामध्ये असे दोन भाग सांगायचे, पी आर क्यू एक, पी एस क्यू एवढंच भाग आहे वर्तुळ कंस म्हणजे. त्यामध्ये काही जास्ती नाही. लिहायचं. हा लिहा चालेल. हा आता सर्कलचा भाग इथं संपलेला आहे. काल क्लास घेत असताना मध्ये रेंज गेली शेवटी ना, त्यावेळी समांतर रेषा आणि
रेषा म्हणजे मी शिकवत होतो पण रेंज गेल्यामुळे काही जण लेफ्ट झाले, त्यांना ते समजलं नाही. ते फक्त मी 2 मिनिटात ते एकदा इथं लिहून देतो. मी काल लिहून घेतलं नाही त्यांनी लिहून घ्या. शेवटचा पॉइंट राहिला होता पॅरलल लाईन्स. समांतर रेषा हे लिहून घ्या. समांतर रेषा अशा असतात, हे लिहून घ्या. समांतर रेषा आणि ही आकृती काढा. आणि यानंतर लंब रेषा आहे, ते एक लिहून घ्यायचं आहे. लिहून झालं? हो सर. हा बघा, त्याला समांतर रेषा का म्हणायचं बघा. या दोन्ही रेषा कोणत्याही बाजूला, या बाजूला किंवा या बाजूला अशा वाढवल्या तर त्या एकमेकांना मिळत नाही. ही अशीच वाढत राहणार, ही सुद्धा अशीच वाढत राहणार. इकडे वाढवलं तर इकडे, म्हणजे या रेषा एकमेकांना मिळत नाही, म्हणजे एकमेकांना टच होत नाहीत. म्हणजे पुढे जाऊन त्या काही एकमेकांना अशा मिळणार नाहीत, असं होणार नाही. तर त्या काय होतील, सरळच वाढत राहतील. म्हणून यांना समांतर रेषा म्हणायचं. कोणत्याही म्हणजे दोन रेषा कोणत्याही बाजूला वाढवत नेल्यास त्या एकमेकांना मिळत नाहीत, म्हणून त्यांना समांतर रेषा म्हणायचं. आता तुम्ही उदाहरण तुम्हाला माहित असतील तर सांगा समांतर रेषांची. बघा, खिडकी आहे, या खिडकीचे हे बार असे वाढवत नेले तर एकमेकांच्या जवळ येतील का? नाही येणार. म्हणून बार्स ऑन द विंडो ही समांतर रेषा आहे. बार्स ऑन द विंडो. त्यानंतर लॅडर शिडी, शिडीचे हे बार हे सुद्धा काय आहे, समांतर रेषा आहे. त्या जरी वाढवल्या कोणत्याही बाजूला तरी त्या एकत्र येणार नाहीत, अशाच वाढत राहतील, त्या जवळ येणार नाहीत, एकमेकांना टच होणार नाही त्यांचा, म्हणून या समांतर रेषा आहेत. त्याचबरोबर शिडीचे पाय म्हणतो आपण, व्हर्टिकल लेग्स, हे सुद्धा कितीही वाढवले तरी एकत्र येणार नाही. हे सुद्धा समांतर रेषेचं उदाहरण आहे. मी ती काल लिहून दिलेलं होतं, ते 3 ओळी आहेत त्या लिहून देतो, लिहून घ्यायच्या. आणि आणखी एक बघा, तुम्हाला 2 समांतर रेषा दिल्या अशी, या समांतर रेषा आहेत का? या समांतर रेषा आहेत का? हो आहेतच. ही मोठी आहे, ही लहान आहे, म्हणून या समांतर नाहीत असं समजायचं नाही. कारण या वाढवत नेल्या तरी त्या एकत्र येणार नाही. ही सुद्धा समांतर रेषा आहे. माईक बंद ठेवा, कोणाचा तरी माईक चालू आहे बघा. लिहून घ्या, फळ्यावर लिहून देतो मी.
bars on the window खिडकीचे बार हे समांतर रेषेचं उदाहरण आहे. Steps on the ladder स्टेप्स ऑन द लॅडर म्हणजे आपण दाखवलेलं आडवी लाईन असते शिडीची, स्टेप्स ऑन द लॅडर, आणि व्हर्टिकल लेग्स ऑफ द लॅडर, उभे पाय. समांतर रेषेचं उदाहरण आहे. पुढे शेवटचं आहे. परपेंडिक्युलर लाईन्स, लंब रेषा. हे लिहून घ्या, शेवटचा पॉइंट. या रेषेला लंब रेषा म्हणायचं. आलं लक्षात? ही समजा जमीन आहे, तर या जमिनीला बरोबर 90 अंशाचा कोन करत असेल, 90 डिग्री, तर याला लंब रेषा म्हणायचं. तर समोर तुमच्या नोटबुक आहे बघा. या नोटबुक मध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, आडव्या लाईन. ते कोणत्या रेषेचं उदाहरण आहे सांगा? या आडव्या लाईन. मी सांगू? हा सांगा. समांतर रेषा. हा, या रेषा आहेत, या समांतर रेषा आहेत, पॅरलल लाईन्स. आता इथं हॉरिझॉन्टल लाईन सुद्धा आहे, शोधा कुठे आहे. ही जी व्हर्टिकल लाईन आहे, वर आहे का, रेड कलरची जी उभी लाईन आहे ती परपेंडिक्युलर लाईन आहे, लंब रेषा आहे का. ही जी लाईन आहे ही लंब रेषा आहे. मी जशी बोर्डवर काढलेली आहे की ती खाली ह्या ज्या आडवी लाईन आहे, या आडव्या लाईनला ही वरून लंब रेषा, इथं 90 अंशाचा कोन करते ती रेषा, त्यामुळे तिला लंब रेषा म्हणायचं. म्हणजे व्हर्टिकल लाईन, नोटबुक मधील व्हर्टिकल लाईन
या काय आहेत? लंब रेषा आहेत. किंवा हे इलेक्ट्रिक पोल हे काय आहेत? लंब रेषा, परपेंडिक्युलर लाईनचे एक्झाम्पल्स आहेत. वर्टिकल लाईन इन द नोटबुक अँड इलेक्ट्रिक पोल. तर यामध्ये सुरुवातीचं जर लिहायला द्यायचं होतं ते मी नंतर 8:30 वाजता लिहायला देतो तुम्हाला. व्हॉट्सअपवर पाठवतो, ते बघून लिहायचं. तर यामधून एक्झिट व्हा. झाले. बाय बाय टीचर. सर, सकाळी 8 वाजता क्लास आहे.